नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर होण्यासाठी उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण तळणीचे मोदक बनवत असतो. तर हे तळणीचे मोदक बनवत असताना तळलेले मोदक बनवताना मोदकाच्या पिठात भिजवताना थोडासा रवा व थोडे कडकडीत तेलाचे मोहन त्यामध्ये घालावे. यामुळे मोदक खूप छान खुसखुशीत असे होतात व ते अजिबात मऊ देखील पडत नाहीत. टिप नंबर 2. मोदक जास्त उकडल्यास जास्त चिवट होतात. मोदक उकडल्यावर पाण्याचा हात मोदकाला लावून पाहावा. हाताला पीठ चिटकले नाही तर मोदक उकडले आहेत हे समजावे. टिप नंबर 3. पावसाळ्यामध्ये घरात खूप माशा व चिलटे येत असतील तर अशा वेळेस एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर घेऊन त्यात थोडे पाणी मिक्स करून घरात स्प्रे केल्याने माशा किंवा चिलटे अजिबात येत नाहीत. तर पावसाळ्यामध्ये तुमच्या घरात माशा व चिलटे येत असतील तर ही टीप फॉलो करा. टीप नंबर 4. प्रसादाचा गोड शिरा बनवताना रवा भाजल्यावर प्रथम गरम दूध किंवा पाणी त्यामध्ये ओतावे व दूध सुकल्यावर त्यामध्ये साखर घालावी. भाजल्यावर दुधाबरोबर साखर त्यामध्ये घातल्यास रवा व्यवस्थित शिजणार नाही व छान असा फुलून पण येणार नाही. तर प्रत्येक सुगरणी खूप अट्टासाने मोदक बनवत असते. तर टीप नंबर 5. मोदक उकडताना चाळणीत केळीचे पान किंवा पातळ फडके ओले करून घातल्यास मोदक हे तळाला अजिबात चिटकत नाहीत. तर खूप अट्टाहासाने केलेले मोदक चिटकू नये यासाठी ही टीप फॉलो करा. टीप नंबर 6. जर सुकी भाजी बनवताना आपल्याकडून जर त्यात जास्त मीठ चुकून पडले असेल तर अशा वेळी त्यात भाजलेलं बेसन पीठ घालावं. यामुळे सुकी भाजी अजिबात खारट लागणार नाही. प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 7. अतिरिक्त प्रमाणात मेकअपचे प्रोडक्ट वापरल्याने किंवा याचा अतिवापर केल्याने कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. अत्यंत महत्त्वाची व प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर 8. जास्त वेळ लॅपटॉप हातात घेऊन काम करणाऱ्या लोकांसाठी ही खास टीप आहे. तर अशा लोकांनी काळजी घ्यायला हवी. लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर ठेवल्यामुळे त्वचेची गंभीर समस्या देखील होऊ शकते. तर त्याच्या परिणामामुळे त्वचेला हायसेंड्रोज नावाचा आजारही होऊ शकतो आणि नंतर कर्करोगात बदलतो. याचा परिणाम त्वचेच्या आपल्या खालच्या थरावर होऊ लागतो आणि नंतर त्वचेच्या पेशी हळूहळू तुटण्याबरोबर रक्तही गोठण्यास मदत करते. तर तुम्ही पण लॅपटॉपचा वापर करत असाल तर ही टीप नक्की लक्षात ठेवा. तर अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 9. जर तुम्ही आतून खूपच कमकुवत असाल तर शिलाजीत दुधात मिसळून प्यावे. यामुळे तुम्हाला सर्व कमकुवतपणा तुमचा दूर होईल. अत्यंत खास टीप नंबर 10. पनीरची भाजी बनवताना किंवा कोणत्याही भाजीत पनीर टाकत असाल तर त्याला 10 मिनिटे कोमट पाण्यात ठेवून द्या व नंतर भाजीमध्ये घाला. त्यामुळे पनीर नरम होईल आणि भाजीमधील ग्रेव्ही आतपर्यंत शोषून घेतली जाते. त्यामुळे पनीरची भाजी खूपच जास्त टेस्टी बनते. तर पनीरची भाजी बनवताना ही टीप फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 11. जेवण एकदा बनवून झाल्यावर सारखे सारखे गरम करू नका. त्यातील पोषक तत्व नाहीसे होतात. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 11. कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच ब्लॉक झालेल्या नसा देखील मोकळ्या होतात. हृदयविकाराचा धोका पण यामुळे कमी होतो. टीप नंबर 12. खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून पिल्याने जुन्यातला जुना खोकला बरा होतो. लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 13. किडनी स्टोनची समस्या असेल तर नारळ पाणी प्यावे. असे केल्याने युरिन इन्फेक्शन दूर होते. प्रत्येक सुगरणीने लक्षात ठेवण्यासारखी
साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 14. बऱ्याच वेळा आपण मिठाच्या डब्यात स्टीलचा चमचा ठेवतो आणि मिठामुळे चमच्याला गंज येतो. म्हणून मिठाच्या डब्यात चुकून सुद्धा स्टीलचा चमचा न ठेवता नेहमी प्लास्टिकचा चमचा ठेवावा. प्रत्येक सुगरणीच्या व गृहिणींच्या कामी येईल अशी टीप नंबर 15. इडली व डोशासाठी डाळ व तांदूळ भिजवताना त्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे पण भिजत घालावे. यामुळे इडली डोसा छान असा हलका होतो. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 16. शेवग्याच्या शेंगा फुटू नयेत यासाठी त्यात गुळाचा तुकडा घालावा किंवा तुम्ही त्यात मीठ चोळून पण शेंगा ठेवाव्या. यामुळे शेंगा अजिबात फुटत नाहीत आणि खूप छान अशी शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला चव येते. टीप नंबर 20. दररोज रिकाम्या पोटी म्हणजेच अनुशापोटी तुळशीची पाने खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. तर तुम्हाला पण पित्ताचा त्रास असेल तर ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 18. नखाची नेलपेंट काढायची असेल तर शेंट मारा आणि कापसाच्या बोळ्याने पुसून काढा. यामुळे नेलपेंट लगेच निघेल. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 19. किचनमध्ये काम केल्यानंतर आपल्या हाताची नखे काळपट दिसतात. यासाठी त्यावर थोडेसे लिंबू चोळा, नंतर साबणाने धुवा. टीप नंबर 20. चांदीचे पैंजण कोलगेट लावून घासा. यामुळे ते पटकन चमकदार होईल. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.